हॅलो गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। मी आज तुम्हाला बेसिक एक्सेलमधल्या काही गोष्टी सांगणार आहे। ओके, बरं। आता बेसिक म्हणजे कॉपी पेस्ट पासून मी शिकवणार आहे। आज पहिला क्लास आहे आपला। 7-8 पॉइंट आहेत माझ्याकडे, ते नोट डाऊन केले तरी चालेल। पहिली बेसिक गोष्ट म्हणजे कॉपी पेस्ट। एखादं नाव आपल्याला कॉपी करायचं आहे तर त्याच्यासाठी कंट्रोल सी म्हणून ऑप्शन आहे। कंट्रोल सी, त्यानंतर पुढे घेतल्यानंतर कंट्रोल व्ही, तेच नाव आपल्याला पुढे घ्यायचं आहे ना, कंट्रोल व्ही। म्हणजे कंट्रोल सी हा कॉपीसाठी, कंट्रोल व्ही हा पेस्टसाठी। नेक्स्ट कंट्रोल बी। कंट्रोल बी हा बोल्डसाठी वापरला जाणारा की आहे। यानी तुमचं टायटल जे आहे ते तुम्हाला जर बोल्ड करायचं असेल तर कंट्रोल बी, कंट्रोल बी, कंट्रोल बी दाबल्यानंतर जे नाव आहे ते तुमचं बोल्ड होऊन जाईल। काही गोष्टी आपल्याला डार्कमध्ये करायच्या असतात टायटल, मग त्याच्यासाठी काय करू शकतो आपण, कंट्रोल बी, कंट्रोल बी। रिमूव्ह करायचं असेल तरी पण अनेकदा कंट्रोल बी केलं की रिमूव्ह होऊन जाईल, आणि परत कंट्रोल बी केलं तर ते डार्क होऊन जाईल। ओके, कंट्रोल सी, कंट्रोल व्ही, कंट्रोल बी, कंट्रोल ए। कंट्रोल ए कशासाठी आहे तर समजा आपल्याला एखादी शीट सिलेक्ट करायची आहे, कॉपी करून दुसरीकडे पेस्ट करायची आहे। त्यासाठी आपण काय करतो, पूर्ण शीट जे आहे तुमचा डाटा तो आपण सिलेक्ट करतो आहे। त्यासाठी कंट्रोल ए, कंट्रोल ए केल्यानंतर पूर्ण शीट जी आहे ती सिलेक्ट होऊन जाते। झाली का? ओके, आणि जर ही प्रिंटआउट द्यायचं असलं तर कंट्रोल पी करायचं आहे आपल्याला। कंट्रोल पी म्हणजे प्रिंट। समजा एखादी गोष्ट आपल्याला फाइंड आउट करायची आहे, या एक्सेलमध्ये आपल्याला एखादी गोष्ट फाइंड आउट करायची आहे, तर त्यासाठी एक हे कंट्रोल एफ। कंट्रोल एफ आणि तुम्ही जे आपल्याला काही एखादं नाव सर्च करायचं आहे, एखादं लेटर सर्च करायचं आहे, एखाद्या शीटमध्ये किती नाव आहेत, ओके, किंवा स्पेसिफिक काहीतरी शोधायचं असेल तर आपल्याला ते कंट्रोल एफद्वारे आपण ते शोधू शकतो आहे। आता मी कंट्रोल एफ केले, आता तुम्हाला मी ITC, ह्या शीटमध्ये ITC हा एक शब्द आहे, यात तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे। आला का? एलिजिबल ITC। एलिजिबल ITC शोधला। समजा आपल्याला एखादं लेटर आहे, एखादं नाव आहे, त्या नावाऐवजी आपल्याला दुसरं नाव घ्यायचं आहे। ओके, तर आपण त्याला रिप्लेस असं म्हणतो। तर रिप्लेस कसं करू शकतो आपण, हे स्मिता आहे, हे मला इथं स्मिता नको आहे, ह्या शीटमध्ये जे नाव स्मिता म्हणून आहे ते मला नको आहे, त्याऐवजी मला मीना टाकायचं आहे। ठीक आहे, मग मीना आपण काय करू शकतोय, कंट्रोल एफ करायचं। ओके, कंट्रोल एफ म्हणजे फाइंड आउट झालं, तिथंच आहे रिप्लेस, पण तुम्हाला शॉर्टकट सांगते, 1 मिनिट। दुसरा रिप्लेसचा तुम्ही कंट्रोल एच केलं ना तर तुम्ही रिप्लेसला जाणार आहे। आता रिप्लेस आपल्याला काय डेटा करायचा आहे, स्मिता, स्मिता, स्मिता आपल्याला तिथं नको आहे, सॉरी, स्मिता नको आहे। स्मिताच्या ऐवजी काय पाहिजे आपल्याला, समजा रीना हवं आहे आपल्याला। ओके, पूर्ण शीटमध्ये जे जे स्मिता नाव आहे तिथं आपल्याला रीना हवं आहे। मग फाइंड व्हॉटला काय टाकला आपण, स्मिता, स्मिता शोधायचं आहे। रिप्लेस विथ फाइंड आउट म्हणजे त्या जागी आपल्याला रिप्लेस काय करायचं आहे, रीना करायचं आहे। इथं रिप्लेस ऑल केलं की ह्या शीटमध्ये जे जी स्मिता आहे त्या ठिकाणी रीना होणार।
झालं. इथं दाखवते बघा, एक्सरसाइज कंप्लीटेड इज सर्च अँड मेड 10 रिप्लेसमेंट. ओके, हा रिप्लेसचा म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळी जे कॉपी पेस्ट किंवा रिमूव्ह परत टाईप करावं लागत होतं ते ह्याच्यामुळं सोपं झालं आहे. रिप्लेस करून टाकायचं. आपण सेव्ह करण्यासाठी, एक्सेल सेव्ह करण्यासाठी Ctrl+S. ठीक आहे, आजच्यासाठी इतकं काफी आहे आय थिंक. ओके, का Ctrl+A सिलेक्ट ऑल शीट, Ctrl+B टायटल बोल्ड करण्यासाठी, Ctrl+B कॉपी करण्यासाठी, Ctrl+C पेस्ट करण्यासाठी, Ctrl+V फाइंड आउट करण्यासाठी, Ctrl+F रिप्लेस करण्यासाठी, Ctrl+H प्रिंट देण्यासाठी, Ctrl+P सेव्ह करण्यासाठी, Ctrl+S. ह्या गोष्टी तुम्ही आज प्रॅक्टिसमध्ये घ्या. आपण उद्या ह्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी शिकूया आणि हळूहळू आपल्याला एक्सपर्ट व्हायचं आहे. ओके, मी आज ज्या तुम्हाला सांगितल्यात कीज त्याचा वापर करा तुमच्या रोजच्या कामामध्ये. थँक्यू, बाय, गुड नाईट.